जो मिल के रात जागते थे न आई अगं मी धुतली असती ना भांडी. आई अगं रोज मीच करते नाही. पण मला वाटलं तुझ्याकडे वेळ नसेल. हल्ली तुझं लक्ष जरा दुसऱ्याच गोष्टींकडे जास्त असतं ना. आई असं नको ना बोलूस. एक काम कर, माझ्याशी बोलूच नकोस.
बाबा कुठे आहे? हिशोब द्यायला गेले. एवढा वेळ? कसं आहे ना दीपू, त्यांच्या अब्रूचे धिंडवडे निघत असतील तर त्यांना त्रास होतो. त्यांच्याविषयी कोणीतरी चुकीचं बोलत असेल किंवा मुद्दाम चुकीचं पसरवत असेल ना, तर त्यांना ते सहन होत नाही. मग ते हा असा खटाटोप करतात. त्यांना काही गोष्टी कळू नयेत म्हणजे त्यांना आणखी काही त्रास होणार नाही, एवढीच माझी परमेश्वराकडे प्रार्थना आहे. असं बोलून का स्वतःला त्रास करून घेतेस? कोणामुळे होतोय हा मला त्रास? तुझ्यामुळेच ना. तुला सांगितलं होतं दीपू, आज कुठल्याही परिस्थितीत साळगावकर बरोबरचं तुझं नातं तोडूनच घरी ये. तोडलंस तू ते नातं? तोडलंस का? हो. काय? दीपू, सांग ना, काय बोलणं झालंय तुमचं? काय निर्णय घेतलाय तुम्ही? मी आणि इंद्राजींनी थांबायचं ठरवलंय. कामाव्यतिरिक्त भेटायचं नाही असं ठरवलंय. खरंच? खरं तर मलाही करायचं नव्हतं, पण काय? इंद्राजींनी पुढाकार घेतला. त्यांना असं वाटतं की आमच्या प्रेमापेक्षा आई आणि मुलीचं नातं जास्त महत्वाचं आहे. आई, माझा फक्त एक प्रश्न आहे. जो माणूस आई मुलीमध्ये अंतर येऊ नये म्हणून स्वतःचं प्रेम त्याग करायला रेडी होतो, तो माणूस गुंड कसा असू शकतो? ज्याला नात्यांची किंमत कळते तो माणूस गुंड कसा असू शकतो? जेव्हा आपल्याला गरज होती तेव्हा त्या माणसाने आपल्याला मदत केली, बाबा हॉस्पिटलमध्ये असताना रात्र रात्र जागा राहिला, तो माणूस कसा काय गुंड असू शकतो? आई, तुझ्याकडे या प्रश्नाचं उत्तर नाही की तुला ते द्यायचं नाही? प्रश्न बाबांच्या तब्येतीचा आहे. प्रश्न त्यांना पुढे होणाऱ्या त्रासाचा आहे. त्यामुळे या सगळ्याचं एकच उत्तर आहे. मी माझं फक्त कर्तव्य पूर्ण करतेय. मला बाकी काही माहित नाही. आई, तुला आठवतंय माझी शाळा नुकतीच संपली होती आणि मी कॉलेजला जाणार होते, तेव्हा तू मला काय म्हणाली होतीस? तू मला असं म्हणाली होतीस की आता आपण आई मुलगी नसून एकमेकींच्या मैत्रिणी आहोत. मग तरीही तू या मैत्रिणीला समजून घेत नाहीयेस. देशपांडे सरांच्या घरात आई फक्त आईच असते. तिला मैत्रीण होण्याचा अधिकार नाही. शलाका आणि सानिकाच्या वेळेस मी कमी पडले. दीदीच्या लग्नात माझ्यामुळे अडचणी निर्माण झाल्या. सानूकडे मी हवं तसं लक्ष देऊ शकले नाही म्हणून ती अशी वागली. पण तुझ्या बाबतीत हे सगळं झालं तर बाबांच्या नजरेत आधीच मी दोनदा पडले. त्यांनी मोठ्या मनाने मला माफ पण केलंय. तुझ्या बाबतीत काही झालं तर ते मला कधीच माफ करणार नाही. आणि त्यांना जर काही झालं ना तर मी स्वतःला आणि तुला आयुष्यात कधी माफ करणार नाही. आधी मला असं वाटायचं की सानू एका सुसंस्कृत घरात सून म्हणून गेली, पण आता मला अजूनच भीती वाटायला लागली. कारण साळगावकरचं घर हे त्याने कमवलेल्या पैशांनी चालतं आणि
आणि साळगावकरनी जो काही पैसा कमावलेला आहे तो गुंडगिरीच्या मार्गाने कमावलेला आहे. असा पैसा कधीच लाभत नसतो. आई काय करतेस? कोणाला फोन करतेस? दीदीला फोन करते. तुझं आणि सानूचं हे सगळं असं चाललंय, निदान दीदीचं सगळं बरं चाललंय की नाही हे विचारू दे. तिन्ही मुलींपैकी एक मुलगी तरी जरा सुखाने आहे हे कळल्यानंतर आनंद होईल, एवढंच. अहो दार उघडा ना. हिच्या आईला ना आत्ताच काय धाड भरली कोणाच ठाऊके. मग सोड ग, तुला बोललो ना वाजून वाजून बंद होणार तो. मरू दे. हो अहो दार उघडा ना प्लीज. प्लीज दरवाजा उघडा प्लीज. बाई 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 केवढा आवाज करते ही. 2 घास पोटात जाऊ देत नाही. ए नयन बघ रे, तिचं तोंड एकदा बंद कर. तिला काहीतरी खायला दे. मम्मा ती परवाची शिळी चपाती ऑलरेडी आणली मी त्याच्यासाठी. चल. हो का? थांब. मला तर प्लीज दार उघडा ना. प्लीज मला सोडा. प्लीज आई मला सोडा प्लीज. मी पाय धरते तुमचं. हे नाटक बंद कर आणि गपचूप खाऊन घे. चल. घे खाऊन. तुझ्यासाठी ना खास पोळी आहे. तूच केली होतीस परवा, आठवतंय ना? आई आई प्लीज मला पाणी द्या ना प्लीज. मला खूप तहान लागली. मला थोडं पाणी द्या. आई आई प्लीज. बाई 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 किती आवाज करतेस ग? हा? ए नयन बघ रे बाबा तूच काय ते. ए डोळे कोणाला दाखवते? डोळे खाली. प्लीज लाईट लावा ना प्लीज. प्लीज मला अंधाराची खूप भीती वाटते. तुम्ही प्लीज लाईट लावा ना. हो आता बेडरूम मधला एकही दिवा चालू नाही राहणार. आत्ताच बाहेर जाऊन स्विच बंद करतो. मग बस अंधारात. ऐका ना प्लीज 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 प्लीज. प्लीज लाईट लावू ना प्लीज. बाबा बाबा ठरलं तर मग मालती काकूंचा माझ्यावर, आपल्या नात्यावर विश्वास बसेपर्यंत आपण थोडे पेशन्स ठेवूया. एकमेकांपासून दूर राहूया. कामापुरतच भेटूया, कामापुरतच बोलूया.
आता कॉन्टॅक्ट न करण्याचं प्रॉमिस घेतलंय तर इंद्रा दीपिका मॅडमना कॉल करणार नाही आणि दीपिका मॅडम इंद्राला कॉल करणार नाहीत. या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्यासाठी ना सत्तू तुलाच काहीतरी करावं लागेल. सत्तू कुछ कर तू सत्तू. दीपिका मॅडम प्लीज फोन उचला हो. इंद्रा आणि तुमच्यामधला प्रॉब्लेम एका सेकंदात संपवून टाकतो की नाही बघाच. असं वागून मी दीपूवर अन्याय तर करत नाहीये ना.